नमस्कार. आज आपल्याबरोबर डोंबिवलीतील पुरोहित श्रीयुत चिंतामणी वसंत शिदोरे आहेत. त्यांनी डोंबिवलीमध्ये देवी योगेश्वरीचा शतचंडी सग्रह याग ह्या ठिकाणी केला. तर त्यांच्याकडून आपण ह्या यागासंबंधी म्हणजे त्याची सर्व माहिती घेऊया. तर शिदोरे गुरुजी, तुम्ही हे जे ह्या वयामध्ये हे जे धाडस केलं, तर असे हा जो अशा शतचंडी याग आहे हा असा किती डोंबिवलीमध्ये आतापर्यंत किती वेळा झालेला आहे? शतचंडी, नमस्कार जी. शतचंडी याग डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळा झालेला असेल, परंतु विशिष्ट कामाने करता, विशिष्ट कुटुंबाकरता असे याग अनेक होतात. परंतु विशिष्ट कुळाकरता म्हणून असा जो याग आहे, हा याग सर्वप्रथम आपल्या डोंबिवलीत झाला. कारण अनेक ठिकाणी अनेक याग होत असतात, परंतु देशभक्ती आणि कुळभक्ती या दोन संकल्पना मनात ठेवून हा याग करण्याचं योजलेलं होतं. विशेष म्हणजे चित्पावन कुळ हे सध्या उत्तम, त्या कुळाचे कल्याण व्हावं, उन्नती व्हावी आणि अग्रेसर व्हावं प्रत्येक गोष्टीमध्ये, याकरता म्हणून संकल्प विशेष होता. त्याच्यानंतर या डोंबिवलीमधील नुसते नव्हे तर समस्त देशातील समस्त आपले बांधव जे आहेत, या सगळ्यांना या देवीची कृपा प्राप्त होऊन सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हावेत, याकरता म्हणून संकल्प केला होता. आणि असा हा शतचंडी याग आपल्या डोंबिवलीमध्ये सर्वांच्या उत्तम सहकार्याने आत्ताच आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडला देवीच्या कृपेने. हा, आपण मला वाटतं डोंबिवलीमध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी केला. आणि हा पहिल्यापासून म्हणजे ह्याचं नियोजन डोंबिवलीमध्येच होतं का इतरही काही स्थळांचा आपण विचार केला होता? सर्वप्रथम म्हणजे या यागाचं प्रयोजन मला मूळ स्थानी म्हणजे चित्पावन कुळाची जी मूळ योगेश्वरी कुलदेवी आहे, त्या कुलदेवीच्या स्थानी करायचा होता अंबेजोगाईला. तिथे खूप प्रयत्न केले, परंतु सगळ्या बाजूने तिथे जमणं शक्य नव्हतं. आणि म्हणून शेवटी काही कारणास्तव तिथून याग न करता तिथे, म्हणजे आई देवीचीच इच्छा होती की ते डोंबिवलीमध्ये व्हावं असं वाटलंय. म्हणून मग पुण्यामध्ये काहींनी सांगितलं आमच्याकडे करा, परंतु तिथे मनुष्यबळ माझ्या हाताचं जे असतं खात्रीशीर होतं ते फक्त डोंबिवलीत मला मिळालं असतं. म्हणून मग डोंबिवलीमध्ये जे सर्व बांधव आहेत त्यांनी सर्वांनी मला साथ दिली आणि डोंबिवली हे ठिकाण याकरता निवडलं. म्हणजे मनुष्यबळ म्हटलं, म्हणजे मनुष्यबळ हे म्हणजे कशासाठी, म्हणजे त्याचं काय करायचं? याग करायचा म्हणजे आर्थिक बळ अनेक जण उभं करतात, परंतु यागाकरता प्रत्येक गोष्ट श्रद्धापूर्वक, भक्तिपूर्वक, प्रत्यक्ष शारीरिक रूपाने येऊन करणं. आणि त्याच्याकरता कमीत कमी 50 माणसांची एक मोठी टीम माझ्या पाठीशी उभी राहिली आणि अगदी तन्मयतेने, अगदी त्याच्यामध्ये IT क्षेत्रातले मोठ्या पदावर काम करणारे सुद्धा माझ्याबरोबर 3 दिवस सुट्टी घेऊन तिथे येऊन उभे राहिले. आणि अशा प्रकारचं जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ मला सगळ्यात आवश्यक होतं. त्याशिवाय हा याग संपन्न झालाच नसता आणि इतका उत्तम झालाच नसता. म्हणून या डोंबिवलीमध्ये जी ओळख आहे, सगळेजण माझ्या परिचित आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून मला पाठिंबा देऊन या डोंबिवलीमध्ये याग करण्याचं मी ठरवलं. अच्छा, पण ह्याच्यामध्ये जे ब्रह्मवृंद जी आवश्यकता असते ती कशी काय, म्हणजे डोंबिवलीमधून सर्व व्यवस्था झाली का डोंबिवलीच्या बाहेरूनही ब्रह्मवृंद आलेला होता? पूर्ण डोंबिवलीमधले सगळे ब्रह्मवृंद होते असं नाही. डोंबिवलीमधले फक्त 10 ते 15 जण होते. याकरता काही विशेष उच्च शिक्षित असे घनपाठी गुरुजी होते, ते पुण्यावरून बोलवले होते. घनपाठीचा अर्थ काय? घनपाठी म्हणजे आमच्या वेदामध्ये सर्वोच्च शिक्षण म्हटलं जातं. एक वेद पूर्ण पाठ केला की त्याच्यानंतर पुढे शिक्षण नाही, अशा घनपाठी या पदवी प्राप्त केली जाते. आणि नुसतं शिक्षण घेतल्यानंतर उपयोग नाही. 7 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या उत्तीर्ण होऊन मानाचं सुवर्ण कंकण, मानाची सुवर्ण अंगठी
असे मिळवलेले असे आपल्याकडे 6 ते 7 जण पूर्ण निपुण असलेले 2-3 वेदांमधले गुरुजी आले होते घनपाठी. ते काही नांदेडवरनं 1-2 होते, काही पुण्यामधनं होते आणि एक गुरुजी विशेष आले होते शृंगेरी संस्थान जे आहे शंकराचार्यांचं, त्यांचे जे महाराष्ट्र प्रतिनिधी आहेत आणि उत्तम विद्वान असलेले असे विवेकशास्त्री गोडबोले गुरुजी, ते सुद्धा वेदमूर्ती आहेत. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला लाभलं होतं 3ही दिवस. म्हणजे सर्वांच्या मार्गदर्शनामुळे हा याग अतिशय उत्तम आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यास आम्हाला प्रवृत्त केलं आणि त्या देवीने आमच्याकडनं तो करून घेतला. आणि हे 3 दिवस आपण म्हटलं की 10, 11, 12 जानेवारीला हा याग झाला, तर साधारणपणे प्रत्येक दिवसाचं असं थोडक्यामध्ये सांगाल का, की म्हणजे प्रत्येक दिवशी धार्मिक काय काय होतं आणि इतरही मला वाटतं तुम्ही व्याख्यान आणि इतरही उपक्रम केले, तर त्याच्याबद्दल जरा एक म्हणजे 10 जानेवारीला काय होतं, 11ला काय होतं, 12ला काय होतं, हे जरा थोडक्यात सांगाल का? मुख्य याग सुरू झाला आपला 10 तारखेला सकाळी 7 वाजता, परंतु त्याच्या पूर्व दिवशी 9 तारखेला संध्याकाळी 4 वाजता जो मुख्य यजमान असतात त्यांनी आपल्या शरीर शुद्धी करता म्हणून काही विशिष्ट प्रायश्चित्त सांगितलेले, त्या प्रायश्चित्ताबद्दल काही होम सांगितलेला आहे. शरीर शुद्धी करता म्हणून पुष्पांड होम नावाचा एक विधी सांगितलेला आहे. त्यानंतर जिथे आपण यज्ञयाग करतो ती जागा शुद्ध पाहिजे, त्याकरता स्थलशुद्धी करता म्हणून उदक शांत, असे कार्यक्रम आपण पूर्व दिवशी म्हणजे 9 तारखेला संध्याकाळी साधारण 4 ते 6 यावेळेस आपले पूर्ण केले. त्यानंतर 10 तारखेला सकाळी दीपक प्रज्वलनाने सुरुवात झाली या कार्यक्रमाला 6:45 वाजता आणि 7 वाजता आपला मुख्य कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी पहिले संकल्प आपल्या ज्या कामना आहेत त्या सगळ्या कामना त्या संकल्पामध्ये उद्धृत केलेल्या होत्या आणि तो संकल्प झाल्यानंतर गणपती पूजन, पुण्यावचन, नांदी श्राद्ध, मातृका पूजन असे सर्व विधी झाल्यानंतर या कर्मामध्ये जे मुख्य पुरोहित होते, ज्यांना आपण आचार्य असं म्हणतो, त्यांना नेमल्यानंतर त्यांचं विशेष मधुपर्क पूजन केलं जातं. त्याच्यानंतर अजून एक याच्यामध्ये पद आहे, त्याला ब्रह्मापद असं म्हणतात, जे पूर्ण यज्ञावर लक्ष ठेवतात, ज्यांना यज्ञस्थळी चौरंगावर बसून त्यांचा सन्मान केला जातो आणि ते ब्रह्मापद त्या दोघांचाही विशेष सन्मानपूर्वक मधुपर्क केला. आणि मग मुख्य देवतांची स्थापना, अनेक प्रकारच्या देवता आपण मांडलेल्या होत्या. त्यामध्ये पहिल्यांदा त्या जागेची वास्तुशांत करायला लागते. ती वास्तुशांतीचा भाग म्हणून वास्तुमंडळाची स्थापना, त्या जवळपास 61 देवता असतात. त्यानंतर मुख्य जी देवी होती आपली योगेश्वरी, ती मुख्य देवीला बसण्याकरता म्हणून एक देवी भद्र नावाचं एक आपण मंडळ स्थापन केलं होतं, आसन म्हणून. अच्छा. त्या देवी भद्रामध्ये 144 देवता होत्या विविध प्रकारच्या. त्यांना बसण्याकरता म्हणून आसन स्थिर करण्याकरता म्हणून त्यांची स्थापना केली होती. त्याच्यावर त्या देवीचा परिवार देवता, त्याच्यानंतर देवी मुख्य देवी स्थापन झाली. त्यानंतर तिचे आवरण देवता, शस्त्र अस्त्र इत्यादी सहित त्या देवीला आपण परिवारासकट तिथे बोलवून तिला स्थानापन्न केलं. तिला सांगितलं की तू इथे येऊन सर्वांचं कल्याण कर, अशा प्रकारे तिची स्थापना केली आणि जवळपास 1 तास तिची विशेष मंत्रांनी पूजा चालू होती. विशेष स्नान तिला अर्पण केली गेली आणि अशा प्रकारे तिची विशेष आराधना केली. आणि हे मग म्हणजे पहिल्या दिवसाचं हे 10 तारखेचा हा कार्यक्रम. 10 तारखेला तिची स्थापना पूजा झाल्यानंतर अजून एक काही देवता होत्या, त्या 2-2 मिनिटात सांगतो. त्यानंतर योगिनी मंडल होतं, 64 योगिनी. त्यानंतर वर्धिनी देवता, मंडपाच्या देवता, वर्धन सर्व वर्धन करणाऱ्या वाढवणाऱ्या देवता. त्यानंतर रुद्र देवता, यज्ञामध्ये विघ्न येऊ नये म्हणून रुद्राची स्थापना होती. त्यानंतर आपल्याला कालभैरव फक्त माहिती आहे, 64 भैरव आहेत, हे सगळे गण आहेत या देवीचे. अच्छा. 64 भैरवांची स्थापना. त्यानंतर आपल्याला एक क्षेत्रपाल फक्त माहिती आहे, परंतु असे 49 देवता क्षेत्रपालाच्या, त्यांचं मंडळ पूर्ण स्थापन केलं होतं. आणि त्यानंतर नवग्रह मंडळ, त्याच्या खाली सुद्धा आसना करता म्हणून ब्रह्मादी मंडळ, या सगळ्यांची स्थापना पूजा झाली. आणि मग गुरुजींकडनं 25 गुरुजी निष्णात त्याच्याकरता आपण आमंत्रित केले होते, त्यांच्याकडनं पहिले लघुरुद्र केला.
कारण यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून. आणि त्यानंतर मग शतचंडी म्हणजे 100 पाठ जे वाचणार होतो आपण संकल्प केलेले, त्याच्यामधले 25 पाठ त्या दिवशी वाचले गेले. म्हणजे सप्तशतीचा पाठ 100 वेळा करायचा. चंडी सप्तशती हे 700 श्लोक आहेत, याचे 100 वेळा पाठ करायचे आपला संकल्प होता. त्याच्यापैकी 10 तारखेला पहिल्या दिवशी 100 पैकी 25 पाठ आपण पूर्ण केले आणि 2 वाजता आपला सर्व कार्यक्रम पहिल्या दिवशी संपन्न केला आपण. आणि त्या दिवशी संध्याकाळी काही कार्यक्रम? त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता विशेष असे निष्णात जे गुरुजी आपण घनपाठी बोलवलेले होते, त्यांच्याद्वारे देवीला अष्टावधान सेवा म्हणजे 8 अवधानं असतात. त्याच्यापैकी जी काही आपल्याला प्राप्त झाली अवधानं, जे 4 वेद आहेत, शास्त्र आहे, पुराण आहे, ज्योतिष आहे, नृत्य आहे, गीत आहे, वाद्य आहे, यापैकी जी काही सेवा आपल्याला जमली या वैदिक मंडळींकडनं, विशेष त्याच्यापैकी निष्णात जे मंडळी होती त्यांच्याकडनं देवीच्या चरणी आपण समर्पित केली. त्याला मंत्रजागर सेवा असंही म्हटलं जातं. आणि त्याच्यापुढे अष्टावधान सेवा आपण विशेष तिला अर्पण केली. आणि त्या दिवशी नंतर मग विशेष संगीत आरती आणि मंत्रपुष्प अशा प्रकारे कार्यक्रम देवीच्या चरणी अर्पण करून तो पहिला दिवस आपण पूर्ण केला. आणि मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी ज्या स्थापन केलेल्या देवता होत्या त्या सगळ्या देवतांचं विशेष पूजन झालं. देवीची विशेष पूजा झाली. योगेश्वरी सहस्त्रनामावलीने सहस्त्र पुष्पार्चन झालं. चाफ्याची फुलं आणि बेलाची पानं. बेल हे लक्ष्मी वृक्ष म्हणून सांगितलेलं आहे. देवीला विशेष प्रिय आहे. देवीला सुद्धा बेल प्रिय आहे, सगळ्यात प्रिय आहे. अच्छा. म्हणून श्री सूक्तामध्ये सांगितलेले आदित्यवर्णे तपसोर जातो वनस्पतीस्तम वृक्षोथ बिल्वा. अच्छा. आणि म्हणून त्याला लक्ष्मी वृक्ष म्हणतात. म्हणून वास्तुशांती करता सुद्धा बेलाच्या वृक्षाचं हवन सांगितलंय. या वृक्षाचं नाही, क्षमस्व, बेलफळांचं. हा. तर अशा पद्धतीने या बेलाचं विशेष सांगितलेलं आहे. लक्ष्मीला प्रिय असणार बेल. त्या पानांचं 1000 पत्रांचं आपण अर्चन केलं, पुष्पार्चन झालं. आणि त्या दिवशी जे आपले दुसऱ्या दिवशी 100 पाठ पहिल्या दिवशी आपण संकल्पित केले होते सप्तशतीचे, त्याच्यापैकी 25 झाले होते. उरलेले 75 पाठ आपण त्या दिवशी पूर्ण केले. आणि असे करून 100 पाठ दुसऱ्या दिवशी आपण पूर्ण केले. आणि त्यानंतर तापस मन्यू नावाची देवता आहे, ती सगळ्यांच्या मनातली शत्रुभावना दूर करते. त्याचे सुद्धा आपण 140 वेळा पाठ केले. ज्यावेळी कांची कामकोटीचे शंकराचार्य ऐन दिवाळीमध्ये जेलमध्ये होते, त्यावेळी विशेष अनुष्ठान या मन्यू सूक्ताचं झालं होतं. आणि अगदी 15 दिवसामध्ये त्यांची पूर्ण जामिनावर सुटका होऊन नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. अशा या तापस मन्यू सारखी प्रखर देवता आहे. म्हणून सगळ्यांच्या मनातले शत्रुभावना दूर होऊन सगळ्यांनी स्नेहमय एकमेकांशी वातावरणामध्ये वागावं, बोलावं, याकरता म्हणून त्या मन्यू सूक्त पठणाचं विशेष योजना केली होती. मग रुद्र सूक्त, देवी सूक्त, देवी अथर्व शीर्ष अशा विविध सूक्तांचं पठण झालं. आणि मग दुसऱ्या दिवसाचा दुपारचा कार्यक्रम आपला पूर्ण झाला. त्या दिवशी संध्याकाळी जे मगाशी आपण उल्लेख केला, विवेक शास्त्री गोडबोले साताऱ्याचे वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचं विशेष प्रवचन होतं सप्तशती या विषयावर. त्यांनी पूर्ण प्रत्येक अध्यायाचं विशेष वर्णन करून त्या सप्तशतीच्या अध्यायामध्ये काय काय सांगितलेलं आहे, कशा प्रकारे देवीला स्तवन केलेलं आहे आणि देवीला प्रसन्न करून घेतलेला आहे. तो त्यांचं आपण त्यांचं जे भाषण आहे ते आपण वेगळ्या प्रकारे युट्यूबवरती टाकणार आहोत. 2.5 तास 2 तास 35 मिनिटं त्यांचं व्याख्यान आहे. आणि अतिशय सूत्रबद्ध आणि कुठलाही संदर्भ न घेताना ते बोलले. आणि ऐकणाऱ्यांना जराही कुठेही कंटाळा येणार नाही अशा प्रकारे त्यांनी सर्व ते समजावून सांगितलं. ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये त्यांचा तो भाग युट्यूबवरती टाकूया. तर म्हणजे दुसरा दिवस त्यांच्या व्याख्यानानं झालं. नंतर परत दुसऱ्या दिवशी विशेष परत आणखीन अनेकांनी संगीत सेवा केली, अनेकांनी विशेष संगीत आरतीची सेवा केली. आणि दुसऱ्या दिवशी परत एक दिवस भजन सेवा झाली तिथे देवीला. आणि अशा प्रकारे दुसरा दिवस आपला पूर्ण केला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदा आवाहन केलेले पूजा नित्याप्रमाणे त्या देवतांची पूजा झाली. या पूर्ण कार्यक्रमामध्ये एक विशेष होतं, म्हणजे तो उल्लेख करण्याकरता म्हणून का विशेष करतोय की आपण कुठेही एका भक्ताने आम्हाला विनंती केली होती, गुरुजी सगळेजण अष्टगंध वापरतात
सगळं ते असतं ते गंध पावडरचं असतं, ते केमिकलचं असतं. म्हणून ठाण्याचे सावरकर म्हणून आहेत, त्यांनी आपल्याला विशेष चंदनाचं खोड दिलं होतं 3 दिवस पुरेल असं. आणि म्हणून प्रत्येक देवतेला दररोज एक जण रानडे नावाचे ग्रहस्थ 2 तास गंध उगाळत बसायचे आणि प्रत्येक देवतेला प्रत्येक गुरुजींना उगाळलेलं गंध लावायचे. ही या यागाची विशेषता आहे. आणि दुसरी एक विशेषता सांगतो की प्रत्येक देवतेला 13 प्रकार या विड्यामध्ये घालून ते 13 प्रकार घातलेला असं 13 गुणी विडा हा प्रत्येक देवीला विडा आवडतो असं ऐकलेलं. आणि म्हणून तसे विडे एक आमचे दिनेश भिडे गुरुजी आहेत, त्यांना 13 प्रकार मी आणून दिले आणि त्यांना विचारलं तुम्ही कराल का, तर रोज रात्री ते प्रति दिवशीचे 50 विडे रोज रात्री 2 तास बसून करायचे. त्यांच्या घरची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा असे ते सेवा करायचे. आमच्यातले जे गुरुजी होते तिथे. आणि अशा विडा रोज देवीला 13 गुणी विडा आणि उगाळलेला गंध हे या यागाची विशेषता. आणि कुठल्याही यागात ही विशेषता मोठ्या मोठ्या मंदिर संस्थानिक यांच्यामध्ये सोडलं, या साध्या नित्य केल्या जाणाऱ्या यागांमध्ये ही सेवा होत नाही. देवीने करून घेतली आमच्याकडनं आणि तशा अनुकूल लोक पण आम्हाला मदत करणारे मिळाले. त्या देवतांची पूजा 3ऱ्या दिवशी झाल्यानंतर विशेष म्हणजे अग्नी निर्माण करण्याचे 2-3 प्रकार सांगितलेले. एक म्हणजे आपण नित्य आता काळी पेटीने अग्नी निर्माण करतो, त्याच्यानंतर गॅसवरनं उदबत्तीने घेतो किंवा सूर्याच्या किरणामधनं भिंगाने सुद्धा अग्नी प्रज्वलित करतो. पण 1 नंबरचा प्रकार म्हणजे अग्नी घर्षण करून, म्हणजे अग्नी मंथन करून. जसं रवीने ताक घुसळतो आपण, तशा प्रकारे त्या अग्निमंथाची व्यवस्था असते. आणि तसा तो घर्षण घुसळून तो अग्नी निर्माण केलेला जो असतो तो सगळ्यात 1 नंबरचा अग्नी सांगितलेला आहे. आणि ते करत असताना मंत्र चालू राहिले पाहिजेत. आणि मंत्र चालू असताना तो जो अग्नी येतो त्याला विशेष अग्नीचं प्रसन्नता सांगितली जाते. आणि असा हा अग्नी आपण तयार करून. पण हे कुठलं म्हणजे पिंपळाचं लाकूड असतं. अच्छा. पिंपळामध्ये मूळतः हा अग्नी तत्व आहे. म्हणून पूर्वीची लोक जंगलामध्ये जायचे तेव्हा लाकडावर लाकूड घासायचे. हो. आणि अजून जे वणवे लागतात जंगलामध्ये ते सुद्धा पिंपळाचं लाकूड घासला गेलं की एकदम वणवा पेटतो. तशा पद्धतीचं हे अग्नी घर्षण करून आपण अग्नी निर्माण केला आणि त्याची स्थापना पूजा केली. आणि मग प्रथम वास्तुशांतीचं हवन झालं. हवनामध्ये 3ऱ्या दिवशी हवन वास्तुशांतीचं झालं, कारण अगोदर सगळे 100 पाठ 2ऱ्या दिवशी पूर्ण झाले होते. आता हवनाचे 10 पाठ असतात. अच्छा. त्याच्या आधी सुद्धा अनेक देवता मांडलेल्या आहेत, त्यांचं आधी हवन करायला लागतं. त्यामध्ये वास्तुशांतीचं हवन झालं, नवग्रहांची पूजा झाली होती त्यांचं हवन झालं. आणि मग मुख्य सप्तशतीचे 700 श्लोक आहेत. या 700 श्लोकांना प्रत्येक श्लोकाला एक आहुती सांगितलेली आहे. एरवी आपण तिळाची आहुती देतो, तुपाची आहुती देतो, भाताची नुसती आहुती देतो, संविधानची देतो. पण या सप्तशतीकरता विशेष म्हणजे 14 एकत्रित केलेली अशी द्रव्य, त्याच्यामध्ये पायस म्हणजे दुधात शिजवलेला भात, पळसाची फुलं, रक्तचंदनाचे तुकडे, सुपाऱ्या, तीळ, मोहरी, यव म्हणजे जव म्हणतो त्याला, त्याच्यानंतर अशा अनेक कमीत कमी 14 प्रकार आहेत. त्याच्यात 14 प्रकारचे एकत्र द्रव्य केलेलं असतं. त्याचं हवन या सप्तशतीकरता विशेष सांगितलेलं आहे. या ग्रंथांतरी अनेक प्रकारे या द्रव्यांमध्ये सुद्धा वाढ दिसते, कमी सुद्धा होतो. द्रव्य विशेष कुठलं घ्यावं याच्याविषयी सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला उल्लेख सापडतात. परंतु अनेक उल्लेखामधला एक उल्लेख आपण ग्रहण केला, म्हणजे एक आधार म्हणून घेतला आणि 14 हवनीय द्रव्य एकत्रित केलेली असं त्याचं संमिश्र द्रव्याने आपण देवीला आपण हवनामध्ये अर्पण केलं. आणि त्यानंतर मूलमंत्र सप्तशतीचा जो आहे तो त्याचं हवन झालं. त्यानंतर भैरव मंडल, क्षेत्रपाल मंडल, योगिनी मंडल असे त्या सांगितलेल्या क्रमाने त्यांचं हवन झालं. आणि मग बलिदान झालं. आपल्या ज्या आजूबाजूचे जे देवता आहेत न दिसणाऱ्या, दृश्य अदृश्य, या सगळ्यांसाठी दिशांच्या देवता, नवग्रह देवता, या सगळ्यांसाठी आपण बलिदान केलं. बलिदान म्हणजे काय की त्यांना विशेष नैवेद्य. आपण एखाद्याला वस्तू दिली की तो नुसता प्रसन्न होतो, पण भोजन दिलं की तो सुप्रसन्न होतो आणि तृप्त होतो. आणि म्हणून त्यांच्यासाठी तृप्तते करता म्हणून भात शिजवलेला आणि त्याच्यामध्ये उडीद घातलेले,
तर दिवा लावून अशा प्रकारे त्यांना आपण संतुष्ट केलं आणि त्याला बलिदान असं म्हणतात. आणि त्यानंतर मग विशेष पूर्णाहुती. पूर्णाहुती म्हणजे काय, या पूर्ण यज्ञामध्ये आपण जे जे देत होतो ते सर्व काही त्या देवतांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा फक्त अग्निनारायण करत होता. वेदांमधलं पहिलाच मंत्र, सुरुवातच वेदांची अग्नीच्या स्तुतीने आहे. अग्निमेळे पुरोहितम, तो आपला पुरोहित आहे. आपण जसं मूर्तींना पुरोहित म्हणतो, आपलं हित साधणारा, तसं आपल्या सर्वांचं कलियुगामध्ये सर्व मनुष्य मात्र प्राण्यांचं हित साधणारा म्हणजे अग्नी आहे. या अग्नीला आपण प्रार्थना केली की आतापर्यंत जे जे काही तू देवतांना पोहोचवलंस, आता विशेष आहुती तुला देतोय आम्ही. आणि त्या आहुतीचं, त्या वेळच्या अग्नीचं जो कोणी दर्शन घेतो त्याच्या समस्त कामना परिपूर्ण होतात. म्हणून या प्रत्येक यज्ञामध्ये बाकी कुठल्याही कार्याला आपल्याला जर काही कारणाने हजर राहायला जमलं नाही तर किमान पूर्णाहुतीला तरी मुद्दामून हजर राहावं वाटून, जेणेकरून पूर्ण यज्ञाचं फळ आपल्याला मिळतं. आणि त्या यज्ञनारायणाला प्रार्थना केली की आपल्या बऱ्याचशा कामना परिपूर्ण होतात, किमान मनशांती तरी नक्की मिळते. याकरता म्हणून पूर्णाहुती विशेष सांगितलेले यज्ञामध्ये. पूर्णाहुती झाल्यानंतर विशेष जे विद्वान लोक आले होते त्यांची विशेष पूजन करून संभावनामध्ये इत्यादी केलं. आणि त्यानंतर आरती इत्यादी करून कार्यक्रमाची आपली पूर्णतः सांगता केली. आणि ह्या याच्यामध्ये मला वाटतं सुवासिनी आणि दुसऱ्या दिवशी एक सांगायचं राहिलं की आपल्याकडे 2 वर्षापासून ते 9 वर्षापर्यंत चंडिकोपास्य दीपिका नावाच्या ग्रंथामध्ये 14 वर्षापर्यंत सुद्धा कुमारिकांचं पूजन करायला सांगितलेलं आहे. परंतु आपण 2 ते 9 वयोगट, या वयोगटामधील प्रत्येक कुमारिकेला अशा प्रत्येकी 2 कुमारिका सांगितलेल्या होत्या. एक नाही आली तर दुसरी, पण देवीच्या कृपेने आपल्या सर्व कुमारिका ज्या ज्या सांगितल्या होत्या 2-2 प्रत्येक वयोगटातल्या सगळ्या कुमारिकांची पूजा आली. आणि त्याच्याशिवाय ज्या ज्या आपल्याकडे कुमारिका देवी स्वरूप येत होत्या त्या सगळ्यांची पूजन आपण केलं. आणि त्यानंतर सुवासिनी पूजा. सुवासिनी पूजेमध्ये सुद्धा काही विशेष नियम सांगितलेले आहेत. या सुवासिनी सर्वसकट ज्या आहेत सौभाग्यवती त्या सगळ्यांचं पूजन उत्तमच सांगितलेलं आहे. पण त्याच्यात अतिउत्तम म्हणजे ज्यांना अपत्य आहे, दोन्हीकडचे आई वडील आणि सासू सासरे उत्तम त्यांच्या सुस्थितीत आहेतच, आणि अशा सगळ्या उत्तम कुळामधली आहे अशा प्रकारचे सुवासिनीला विशेष सांगितले. तशा आपल्याला 6 सुवासिनी डोंबिवलीत मिळाल्या. अशा सुवासिनींकडनं, कारण आपण कामना काय करतो, आमच्या कुळाचा उत्तम प्रकारे उद्धार व्हावा, कुळाचं कल्याण व्हावं सगळ्या बाजूने. आम्हाला सुद्धा उत्तम प्रकारच्या आई वडिलांची साथ मिळावी, सासू सासऱ्यांची साथ मिळावी. मग असं आशीर्वाद देणारी सुवासिनी तेवढीच सक्षम पाहिजे. म्हणून त्या सुवासिनीचं पूजन विशेष सांगितलं होतं. 6 सुवासिनी व्यतिरिक्त आपण 60 सुवासिनींचं पूजन केलं. सर्व सकट ज्या सुवासिनी येत होत्या त्या प्रत्येकाला काही ना काही आपण पूजन द्रव्य देऊन त्यांचा सन्मान करत होतो. आणि हळदी कुंकू तर होतच होतो. त्यामुळे जवळपास आपण 100 ते 150 ज्या माता भगिनी होत्या त्या सर्व सुवासिनी माता भगिनींचं पूजन करून या देवीची कृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे सर्व एवढं मोठं कार्य आपण पार पाडलं त्याला, तर त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवात ज्या वेळेला झाली की तिथे अंबाजोगाईला हे करणं शक्य नाही आणि डोंबिवलीमध्ये करायला पाहिजे, तर त्यासाठी एकदम म्हणजे तुम्ही खचून गेला असाल, तर ते त्यावेळेला म्हणजे हे इथे तुम्ही कशाच्या जोरावरती हे ठरवलं की इथे आपण करू शकू ह्याच्यावरती? म्हणजे कोणतरी एखादा तुमच्या पाठीशी उभा राहिला असेल की ज्यांनी सांगितलं असेल तू लढ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणून? तसं तर नक्कीच झालं. तिकडचा कार्यक्रम करायचा जरा रद्द झाल्यानंतर काहीच करायचं नाही असं मनस्थितीमध्ये आलो होतो मी. थोडासा निराश झालो होतो, दुःखी होतो, कारण देवीची सेवा तर करायची होती. 2 वर्षापूर्वी प्रत्यक्ष देवीला जाऊन नवचंडीची सेवा करून आलो होतो. तेव्हाच मनात संकल्प केला होता की शतचंडी करायची मला. म्हणून तो मनात संकल्प केलेला तर आहे, पण आता होत नाही असं वाटलं. आणि याच वेळी मंदार रानडे नावाचे सद्गृहस्थ ठाण्याला राहतात. त्यांचा मला फोन आला की फेसबुकवरनं असं मी वाचलं की तुम्ही आता ते सगळं रद्द करताय, तर तुम्ही असं काही करू नका. पहिल्यांदा त्यांनी मला विशेष पाठिंबा दिला
विशेष आर्थिक बळ सुद्धा दिलं आणि पहिलं आर्थिक बळ देऊन त्यांनी मला विशेष पाठिंबा देऊन सांगितलं की जे जे काही कुठली घटना घडेल आता याच्या पुढची चांगली वाईट त्या प्रत्येक घटनेमध्ये मी तुमच्या पाठीशी आहे. त्यानंतर धामणकर काका म्हणून आहेत डोंबिवलीतले, ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर आपण माधव जोशी आहात, तुम्ही पाठीशी उभे राहिलात, घोले काका आहेत. त्यानंतर हे सर्व जण पाठीशी उभे राहिल्यानंतर कार्यक्रम आता ठरवायचा हे निश्चित झालं. तर मग ह्याचं बसायचं कुठे गप्पा म्हणजे ह्याच्याविषयी चर्चा करायला ऑफिस स्वरूपात काहीतरी आपल्याला पाहिजे म्हणून डोंबिवलीमध्ये एक पटवर्धन काका म्हणून आहेत, ते आणि त्यांचे सहकारी मेंदळे काका आहेत, सौ सायली जोशी आहे. त्यानंतर आणखीन बरेच सहकारी आहेत त्यांचे. त्या आध्यात्मिक मार्गामधले ते आहेत सगळेजण, रोज उपासना तिथे करतात आणि या सगळ्यांनी मला रात्रंदिवस कुठल्या ना कुठल्या प्रकारे साथ दिली. त्यानंतर रवी जोशी काका आहेत, त्यांनी सुद्धा मला याच्यामध्ये भरपूर पाठिंबा देऊन या अनुष्ठानाकरता मला करच तू अशा करता म्हणून ते प्रत्येक महिन्याला 10 दिवस गोंदवले संस्थांमध्ये जात असतात सेवेसाठी. अगदी बरोबर. आणि त्यांनी मला याच्यामध्ये साथ भरपूर दिली आणि अशा प्रकारे जोडत आणि शेवटी कमीत कमी आपल्याकडे या यागाला शेवटच्या दिवशी 1100 ते 1200 लोक येऊन गेले दर्शनाला नुसते. आणि बाकीचे आपले जे कोणी सहाय्यक होते सेवेकरी म्हणून ते सगळेजण 50 ते 60 जण होते. 60 जण. आणि मुख्य म्हणजे हे जे सभागृह आपल्याला जे दिलं यांनी निमकरांच्या कुटुंबांना, हो त्यांनी तर खूपच मोठी साथ दिली. डोंबिवलीमध्ये असं एकमेव सभागृह आहे की त्याच्यामध्ये यज्ञाकरता जे जे शास्त्रोक्त करता येईल ते करण्याकरता त्यांची कुठलीही आडखडी आपल्याला नाही. अगदी त्यांनी आमच्यासाठी पुरोहित मंडळाचा दरवर्षी एक यज्ञ होतो, त्या यज्ञाकरता अगदी 1990 सालापासून तो यज्ञ चालतो आणि तेव्हापासून त्यांनी स्वतःच्या हॉलमध्ये जमिनीमध्ये कुंड खोदलंय आमच्याकरता. आणि ते कुंड फक्त आमच्या यज्ञाकरता दरवर्षी पुरोहित मंडळाकरता उघडलं जातं. आणि तसं त्यांनी आम्हाला यावेळी पण दिलं. तेवढं कुंड तसं नाही, कुठला मंडप घालणं असो, कुठला हॉलचा कुठल्याही प्रकारे वापर असो, कुठल्याही प्रकारे त्यांची आडकाठी तिथे येत नाही. आणि सर्वतोपरी सहाय्य आणि निस्पृह भावनेने कुठल्याही प्रकारची अपेक्षा आमच्याकडनं न ठेवता अशा पद्धतीने नेमकर कुटुंबीय यज्ञाकरता विशेष करून आम्हाला वरचेवर साथ देत असतं. त्यामुळे त्यांचे तर या यज्ञाकरता होण्याकरता त्यांचेच विशेष आभार मानले पाहिजे. आणि जे काय 3 दिवसामध्ये झालं, मी हे 3ही दिवस थोडा वेळ का होईना त्यावेळेला तिथे होतो आणि हे अतिशय प्रसन्न वातावरण होतं. आणि ज्या प्रकारे म्हणजे सेवेकरी सर्व जे त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स म्हणण्यापेक्षा त्यांना सेवेकरी म्हणणं हे जास्त चांगलं आहे की ज्या प्रकारे प्रत्येकजण त्या ठिकाणी झटून काम करत होता. आणि साताऱ्याचे विवेक शास्त्री गोडबोले त्यांचं जे 2.5 तासाचं प्रवचन झालं किंवा इतरही दिवशी त्यांनी प्रत्येक म्हणजे आता पूर्णाहुती आहे तर पूर्णाहुतीचा अर्थ काय वगैरे या सर्व गोष्टी जवळजवळ 1-1 तास त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. तर त्यामुळे जे उपस्थित लोक ज्या ठिकाणी ते 250-300 लोक पूर्णाहुतीच्या वेळेला समोर बसलेले होते तर त्यांनाही त्या सर्व गोष्टींचा कृतींचा अर्थ समजला. आणि एक अतिशय सुंदर वातावरणामध्ये अतिशय मंगल वातावरणामध्ये आपण हा विधी पार केला. तर आपलं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि अशीच देवी योगेश्वरी आणि इतर देवता आपल्या पाठीशी राहोत आणि आपल्या हातून अशीच सेवा वारंवार प्रतिवर्षी घडत राहो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. नमस्कार.